मुंबई पोलीस आयुक्तालय आणि MSF नवीन उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि शेअर देखील करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचेल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मुंबई पोलीस आयुक्तालयावर येणारा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी 3000 मनुष्यबळ महायंत्रणेद्वारे म्हणजेच MSF कडून पुरवण्याचे प्रस्तावित होते। गृह खात्याच्या संबंधित निर्णयावर मोठा वाद झाला होता आणि त्यामुळे संबंधित प्रोसेसला विलंब लागला होता। मात्र मागील महिन्यात 300 उमेदवारांचे मनुष्यबळ पुरवण्यात आले होते आणि 1, 2, 3 तारखेला 900 उमेदवारांना मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी नियुक्तीसाठी बोलवण्यात आले होते। संबंधित उमेदवारांना कर्तव्य देण्यात आलेले आहे। बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ठिकाणी 15 ते 20 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे। तसेच उद्या 5 तारखेला देखील 150 उमेदवारांना नियुक्तीसाठी बोलवण्यात आले आहे। संबंधित उमेदवारांची PDF प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये 70 मधील उमेदवारांचा समावेश आहे। संबंधित उमेदवारांचा गुणवत्ता यादीनुसार नंबर नाही, कारण जे उमेदवार 27 तारखेला SMS न येता देखील नियुक्तीसाठी हजर होते त्यांची नियुक्तीची प्रोसेस पूर्ण करण्यात आली होती, त्यांना नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेले आहे। मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी आत्तापर्यंत 1350 उमेदवारांना नियुक्तीसाठी बोलवण्यात आले आहे। त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी अजून देखील मोठ्या प्रमाणात उमेदवार पाठवण्याचे प्रस्तावित आहे। नियुक्तीची प्रोसेस पूर्ण झालेल्या उमेदवारांना कर्तव्य देण्यात आलेले आहे। त्यामुळे लवकरच 70 मधील जे उमेदवार नियुक्तीचे बाकी आहेत त्यांना लवकरच नियुक्तीसाठी बोलवण्यात येणार आहे। जेव्हा देखील नवीन उमेदवारांना नियुक्तीसाठी बोलवतील तेव्हा असे देखील उमेदवार नियुक्तीसाठी हजर राहू शकतात, जे याच्यापूर्वी SMS येऊन देखील नियुक्तीसाठी गैरहजर राहिले होते। म्हणजे 57 मधील गैरहजर उमेदवार नियुक्तीसाठी हजर राहू शकतात। 1 तारखेपासून उमेदवारांना मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी नेमणूक देण्यात आलेली आहे। त्यांना नियुक्ती दिवशीच संबंधित नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनवरती हजर व्हावे लागले होते। त्यामुळे उमेदवारांची मोठी धावपळ झाली होती। ज्या उमेदवारांना मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी नियुक्ती भेटली आहे त्यांना कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे हे कमेंट करून नक्की कळवा। नियुक्तीसंदर्भात पुढील उमेदवारांना बोलवण्यात आल्यानंतर ती अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवण्यात येईल। त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा। अजून देखील कोणत्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचेल। अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।